अय रिया, बघू आपण मध्ये कसं असतं. खोल बरं. बाई हा, ह्यालाच म्हणतात केसर. दाणे दाणे में केसर का दम. विमल नाहीये पण हे अय रिया, काय करायला लागली? हे केसर दुधात टाकून प्यायला लागले म्हणून. हा, बघा केसर कशासाठी बरं? बाई होय, आ केसर कशासाठी? कशासाठी म्हणजे तुम्हाला माहित नाही कशासाठी पितात म्हणून. डॉक्टर म्हणले तर केसर पे चांगला असते आता दुधात टाकून का? म्हणून. हो, आता पिऊ शकते तो म्हणले. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण रियाच म्हणली होती आपल्याला कमीत कमी 3 महिने कोणालाही काही सांगायचं नाही. तर मित्रांनो, गुड न्यूज आहे, लवकरच मी बाबा होणार आहे आणि रिया आई रिया आई होणार आहे. तर मम्मा हा तर मित्रांनो, आम्हाला भरपूर दिवसापासून तुम्हाला खूप सांगायची इच्छा होती, पण म्हणलं थांबूया थोडं, नंतर हो. सांगूया. बरेच असे म्हणले जवळचे की 3 महिने कोणालाही सांगायला नाही पाहिजे, म्हणून म्हणलं चला थोडं आपण लेट करूया सांगायला, पण सांगूया आपल्या मित्रमंडळींना, आहे का नाही. तर इकडं बघू शकता. अरे इकडं काय रिया आहे, कोणतं हे? सुहाना. तर मित्रांनो, आपण ह्या कंपनीचं आणलेलं आहे केसर रियाला, सुहाना सॅफ्रॉन बाई कंपनीचं. मला कसं वाटायला माहितीये का, हा, सोन्याची डब्बी. सोन्याची डबी वाटायला लागली. हा, मग ती सोन्याची अहो डबीच आहे ना एवढं रे. महागाचं कशाला आणले तुम्ही? ते म्हणतात ना शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, दाणे दाणे में केसर कदम. हा, गुटखाच आणले असते की 10-5 विमल का? रुपयाचा. मग हो राव, तेवढं खरंय. ते किती म्हणतात नाही का नाही, महागाचा. विमल हो, दाणे दाणे में दाणे दाणे में केसर केसर का दम. कदम. मग अरे पण हे ते एवढं महाग कसं भेटते? पण ते खोटं असतंय. आणि हे हे ग्रामभर एवढं महाग कसं बरं, आता भेटते? उघडून दाखव एका डबीमध्ये किती येते. तर मित्रांनो, कधी लय जर टाईट तुम्ही आहे. तुमच्या घरच्या महिलांना, ज्या लेडीज समजा प्रेग्नेंट आहे, त्यांच्यासाठी जर तुम्ही हे केसर आणायला गेलात ना, तर खूप महाग असते मित्रांनो. मला काढायलाच आहे. आता ही जी मित्रांनो दिसती तुम्हाला फक्त एवढी एवढीशी डबी ही, पण ही एवढीशी डबी मित्रांनो जवळपास 300 रुपयाची. इकडे रियानं घेतलेलं आहे दूध. काढायलाच आहे नाही. अय रिया, बघू आपण मध्ये कसं असतं. खोल बरं. बाई ह्यालाच म्हणतात केसर. दाणे दाणे में केसर का दम. विमल नाहीये पण हे केसर आहे, केसर. हो. तर मित्रांनो, आपण सुहाना सॅफ्रॉन कंपनीचं हे केसर आणलेलं आहे. तर मी रिया आतापर्यंत बघितले वर होते फक्त केसरला, पण पहिली वेळ खाऊन बघणारे कसे येते मग. तर होय रिया, बरं, हे केसर बद्दल काय 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 ऐकलंस आतापर्यंत तू? की भरपूर लोक म्हणतात केसर खाल्ल्याने हे होतंय ते होतंय, नेमकं काय काय ऐकलंस तू आतापर्यंत? मी आता मला सांगितले तर आसपासचे लोक, मी डॉक्टरला म्हणले, डॉक्टर म्हणले हो खा चांगलं असते. डॉक्टर असं नाही म्हणले गोरा होईल हे होईल, म्हणले चांगलं असते केसर आपल्यासाठी, प्रेग्नेन्सी लेडीज साठी. तर आसपासचे बाया म्हणते तर केसर खायला पाहिजे, लाल लाल होते तर बाळा. लाल लाल क्यूट बाळ होते आपलं, गोरा गोरा. मला वाटलं खा ना, माझं नवरा तर काळ तुमच्यासारखं झालं तर. म्हणून म्हणून केसर खायली का? हो, 2-2 डबे आणून घेतले मी. बोलता कोयला बोलता होईना. बोलताच कसे पॉइंट हाणाले तर आपल्या गरीब माणसावर. त्याला काय देवाला काय दिलेली होतंय? देण असती ती. आपण काळे आहेत तर काळे काळे है, आहेत. हम काले है तो क्या हुआ, दिल वाले है. त्यामुळे काही नसतंय, पण पण म्हणते ती आता इच्छा खायचे असते केसर ना तर. मनात, लोक म्हणते तर चांगलं होतंय. तर बघू आपण 2 डबे आणले मी, सध्याला 1 डब्बा आहे तर मी खाते आता महिन्याला केसर. 9 महिन्यापर्यंत बघू कसं होते आपलं बाळ. खरे पुन्हा शाहरुख खान, अक्षय कुमार, पुन्हा काय नाव ते अजय देवगण, काजळ. मग काजळ काय नाव आहे तिचं? काजल काजल काजोळ नाही, काजल. काजलला हेच दाणे दाणे मी केसर कदम. विमालच अरे चालवत पण ते असेल. खोटं असते ते. बऱ्याच वेळेस काय होतंय, दाखवण्यासाठी वेगळी पुडी असती आणि विमल मध्ये काहीच नसते. हे बघू आपण. मी काय करते तर काल मला सांगितले तर मित्र 2-3च हे करायचं असे. हे काय म्हणतात बा तुटला ते सौरव जोशी नाही का, तुम्ही बी तसं करायलेत का? केसर पड गए पाडू नको नीचे, पाडू केसर नको, लय महाग केसर असते. लय पड मोठं गए नाही टाकायचं नीचे. तुला, उगा थोडस काय म्हणतात ना. 3 हे म्हणले तर असे पाकळे. हा ना, मग 3 पाकळ्या टाक. 1 2 3. बस, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं.
बघू कलर येते का. तर मित्रांनो तुम्ही पण आम्हाला सांगा की केसर दुधामध्ये पिण्याचे काय काय फायदे असतात पण मित्रांनो. मी एक सांगते मित्रांनो की सॉरी आमच्याकडून उशीर झाला सांगायला, पण काय की घरचे लईच म्हणत होते की सांगायचं नाही एवढा लवकर चांगलं नसते, म्हणजे बाळाचा आकार काय म्हणतात ते बनायला 3 तयार असतं. महिन्यापर्यंत हे होत नाही. चौथ्या महिन्यात चांगलं बाळ हे दिसतंय आपल्याला, हार्टबीट तिच्या किडन्या बिडण्या सगळं रेडी झालेले असते व्यवस्थित. तेव्हा सांगितले तर काय नसते होत, म्हणून आता आम्ही 4थ्या महिन्यात सांगायले. तर मला 4th मंथ रनिंग आहे बघा. आता केसर बी आता मिक्स काही घेतलंय झालंय, केसर मिक्स करून इकडं. दूध पिऊन बरं बघते कसं आता लागतंय सांग बरं. का उगं म्हणते तर लोक काय ना नॉर्मल जशी टेस्ट आहे तसंच आहे, काय बदल नाही ना. मला वाटलं काय गोड असतं काय थोडाच की. वास. हा अरे दुधाचा वास येतच असते, कोणाला पण दुधाचा वास येतो. बऱ्याच महिलांना काय होतंय मित्रांनो, दूध तुम्ही का पिताना. पित नाही, तुम्ही पप्पा होणार आहे का? बरं बरं मी पण चालू करतो आता दूध प्यायला. थोडा कलर बदली तर होईल तुमचं बी, आता घाबरेल बाळ. बरं महिलांना काय सांगशील की द्या प्रेग्नेंट आहेत समजा पहिल्या वेळेस, त्यांना काय सांगशील तू. मी तर लय एक्साइटेड होती की सांगायला. तर मी माहेरी होती, मला कळलं होतं की मी प्रेग्नंट होते. मी बी लय रडली सगळ्यांसारखा, तर लय रडली. पुन्हा ह्यांना बी विश्वास झाला नाही मी सांगितले तर. पण आता पहिस्ट बाळ म्हणल्यावर सगळ्यांना रडू येते, खुशी होते, सगळ्यांना सांगू वाटते. पण तेवढं बी चांगलं नसते ते सांगायचं, मला वाटते माझ्या मनाला की असं नाही सांगायला पाहिजे. कारण ते आपण व्हिडिओ मध्ये दाखवते उलटी होईल, गुड न्यूज आहे बघा. पुन्हा काय होते ते, आज हिला हे खायला आणलो मी, ते खायला आणलो, तर तेवढं बी चांगलं नसते हो. आपलं जे व्हिडिओ बघते फॉलोअर्स त्यांना बी खुशी होते इव्हन न्यूज ऐकून. पण ते मोठे लोक म्हणतात ना आपले घरचे बाय ते सगळं, ते काय अर्थ असते म्हणजे नाही सांगायचं म्हणल्यावर. ते काय प्रोग्राम असते चोरुटी म्हणून, तर कोणी करते कोणी नाही. आम्हाला बी करायचं होतं, पण मी आणि हाच आहे तर घरी म्हणून केले ना आम्ही करायचे. आता 3रा महिना संपलं, कधी करायचंय. तर तुम्ही बी जास्त जास्त जेवढं होते तेवढं तुम्हाला सांगायचं असलं तर तुमच्या फ्रेंड्सला, कोणाला आमचे 4थ्या पाहुणेला महिन्यात सांगत जा. 4थ्या महिन्यात सांगत जावं. कारण ना 3 महिना लय जागृतने राहावं लागते, डॉक्टर बी म्हणले. हो जास्त कोणाला सांगायचं नाही का. हो, जास्त सांगायचं नाही. कारण सगळे म्हणते पहिलं बाळ आहे, पहिलं बाळ, बाबा 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 काय होईल की काय होईल की, म्हणून तसं चांगलं नसते सांगायचं, मला एवढं आता वाटतं. मला सांग आणखीन समजा प्रेग्नेन्सी मध्ये ज्या लेडीज समजा पहिल्या वेळेस आहेत तर त्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे समजा, म्हणजे जास्तीत जास्त काय पाणी पिलं पाहिजे का. हा, जास्तीत तर जास्त माझ्यासोबत माझी बहीण बी प्रेग्नेंट आहे इथे जाडस मध्ये. तर माझा 4था महिना रनिंग आहे आताच. तर तिच्या 3रा महिना रनिंग आहे. तर ते 2रं बाळ होणार आहे तिला. पहिला एक झाले मुलगा, तर पहिला आता मुलगा. प्रेग्नेंट आहे. तर तिने काय करते म्हणजे लय स्ट्रेस घेते, म्हणजे असं चलायचं लय फास्ट. तिला वाटते 2ऱ्या बाळाला काय होणार नाही, पहिला नॉर्मलीच झाले. पण मी डॉक्टरला विचारले 2ऱ्या बाळाला काय होत नाही का. डॉक्टर म्हणले 2रा असू 3रा असू कोण तसं काय नसते, 3 महिन्यापर्यंत हळू चालायचं. पुन्हा पैरेवरून कशाला म्हणतात म्हणल्यावर ते आपलं काय म्हणते नसाचं हे असते बघा, हा ते बाळाचं हे हा, म्हणून ते जागृत घ्यावं लागते चांगलं. आपलं धुणं धुताना बी थोडस हे फास्ट नाही करायचं. म्हणजे असं सांगण्याची की ज्या प्रेग्नेन्सी लेडीज आहेत त्यांनी पायऱ्या चढताना उतारताना दमानं उतरायचे, जास्त असं गडबड करायचे, कसं बी ओबड धोबड चालायचं नाही असं म्हणलंय. बसून फरशी जास्त करायचं नाही. 5वा 6वा महिन्यापासून थोडासा स्ट्रेस घेतलेला जमते, पण आतापासूनच तेवढा हे नाही करायला पाहिजे. कारण मी 1.5 महिना कोणत्या महिन्याला गेलते आपण हॉस्पिटल, 2रा महिना काय गेलते मी. कारण माहेरी मध्ये होती तेव्हा सोनं डॉक्टरने म्हणले लयच भारी आहे, म्हणजे बाळाचं ग्रोथ ते छान झाले, काहीच प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम नाही, बाळाला काय प्रॉब्लेम नाही. तर मी सांगते की जास्त जास्त बाहेरचं खायचं बी बंद करायला पाहिजे. कारण मित्रांनो मी लयच खायची तेलकट मित्रांनो बाहेरचं शक्यतो प्रेग्नेन्सी लेडीजना खायचं टाळायला पाहिजे. कारण 3 महिन्यामध्ये काय होतंय
बऱ्याच लेडीज लोकांना जमत नाही. काय होते त्यामुळे एखाद्या जास्त हो उलट्या पण होत्यात. म्हणजे बाहेरचं खाणं पुन्हा शक्यतो मला टाळलंच पित्त पाहिजे. हे आहे आणि ज्याला गाडी ड्रायव्हर ज्याला ते जर जमत पित्त नाही. असेल ना त्यानंतर बाबा बाहेरचं खाऊच नाही. आणि शक्यतो आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याशी जास्तीत पुन्हा जास्त ते सल्ला ठेवायचा उलटीच्या त्यांचा. गोळ्या देतात ना ते कंपल्सरी घ्यायला पाहिजे, कारण मी घेत नाही एक एकदा तर काय होते बाहेरचे कुरकुरे ते खाल्ले बी ना 2 दिवस मला आराम नसते, उलट्या होत असते तसा. पण मला असं डेली नाही उलटे होत. सगळे फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये लय उलटी होते ते म्हणते तर मला नाही झाले. कधी तर 15 दिवसात एकदा होते, कारण मला मोबाईल मध्ये बघितले ना इंस्टामध्ये तर बाहेरचे अंडा राईस बिर्याणी हे ते खाऊ वाटते. आणून घेतले होते एक दिवस अंडा राईस, 3रा महिना होता काय की आहे की ना. जसं अंडा राईस खाल्ली तसंच बाहेर आलंय नीट तोंडातून, म्हणून लय भीती पुन्हा वाटते. हॉस्पिटल मध्ये गेलो हो. आम्ही, पुन्हा हिला सालायला लावली, आले कुठाने असे तर त्यामुळे होईल तेवढं जेवढं मित्रांनो जागृत घेऊ शकतात आपण तेवढं घ्यायला. काळजी घ्यायची जेवढं होईल तिखट बी तेवढं. नाही खायला पाहिजे, आपल्या बाळासाठी आपल्यासाठी चांगलं असते. पुन्हा तरबूज खरबूज काय म्हणते हा ते बी नाही खायला पाहिजे, कारण मी खाल्ली होती तर लय पोट दुखत होता. हो तर घरातले ते जे बाया म्हणतात ना ते खरंच असते, त्यांचं ऐकायला पाहिजे मोठ्या लोकांचा. त्यामुळे मी म्हणते जागृत घ्या. पुन्हा तुम्ही फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर बी माणसाला हे असते की मी आई होणार आहे सांगू वाटते, तसं मला बी वाटलं होतं प्रत्येक बाईला. पण आपल्या बारेत नाही विचार करायला पाहिजे, आपल्या खुशीचा आपल्या बाळाचं काळजी बी घ्यायला पाहिजे की कळलं तर काय होईल. काय होत नाही पण मनात भीती असते, ते सांगायला नाही पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे मी सांगितले नाही, तर आता सांगितली. मग कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. हो चालतंय मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आम्ही पण असे प्रेग्नेन्सी ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का हे पण आम्हाला सांगा. की आम्हाला जेवढं समजा माहिती आता वरवर कळणार आहे ते आम्ही नक्की तुम्हाला शेअर जे करू. मला अनुभव झाले मनाने अनुभव झाले ते आम्ही नक्की तुम्हाला आमचा अनुभव, आम्हाला जे आता पुढे पुढे समजा अडचणी येणार आहेत किंवा आम्हाला जी समजा अनुभव येणार आहेत ते आणि आम्ही तुम्हाला मी नक्की माझी शेअर करू. दीदीच्या बारे सांगत होती ना तिला, हा. आता बी एवढं उलटे होतेत ना बाबा उलटे. आणि आता 3रा महिना चालू आहे पण तिला अंगात ते काय म्हणते पाणीच नाही मग कळाय लावा लागते तिला हप्त्यात म्हणून ते रेस्ट घेण्यासाठी 2 महिने रेस्ट घेण्यासाठी माहेरी पाठवलं. त्यामुळं मी बी व्हिडिओ नाही केली. त्यामुळं मी बी 2 महिन्यापर्यंत, कारण व्हिडिओ मध्ये कसं असते आवरून घे कर ते कर, लय स्ट्रेस घेतल्यासारखं वाटते आपल्याला रेडी तर व्हायचं व्हिडिओ. त्यामुळे चालतंय मित्रांनो, आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणखीन जेवढी होईल तेवढी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू. आमचे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणखीन भरपूर जेवढं होईल तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. जेवढी माहिती मिळत राहील आपल्याला तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. चालतंय मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय सर्वांना.